आहेत. लांब राहा. आता तुम्हाला सांगतो, सगळे आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हुशार झालेत. गलती हो गया आहे, बाबासाहेबांचं वचन आहे, आता आम्ही पाळणार विधानसभेत. ये काँग्रेसचे दूर राहू. बरं मला सांगा, संविधान तुम्हाला कधी माहिती होतं? ऐका, संविधान दिन तुम्ही 40-50 वर्ष साजरा केला. अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 साली संविधान दिन सुरू केला. काय तुम्ही नाना जयंत पाटील सिरियस झालेत, शॉक मध्ये गेलेत. आणि तुम्ही लोकांना भीती दाखवून जिंकलात, परंतु पुन्हा अशी भीती तुमची जी आहे ती काय कामाला येणार नाही. नाना भाऊ, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस हा देशाचा भूतकाळ होता. देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती हेच देशाचं आणि राज्याचं भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे उज्ज्वल भविष्य, कारण जनता आमच्या सोबत आहे. आणि म्हणून जे काय आम्ही केलं ते जनतेसमोर आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा. बरं मी एक सांगतो, विजयराव झालं तुमचं बघा भाषण, मी आहे ना किती लक्षपूर्वक ऐकत होतो मगाशी, आणि जयंतरावांचं पण ऐकलं मी, आणि नाना भाऊचं पण ऐकलं. मला सांगा, तुम्ही मागच्या पण मला वाटतं मी कुठल्या तरी ह्याच्यात बोललो, सगळे पेढे वाटत होते. बोले पेढे कसले वाटताय? मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले म्हणून पेढे वाटताय की तुम्ही तिसऱ्यांदा हरले म्हणून पेढे वाटताय? अरे अनिल देशमुखजी, 405 जाऊ दे, जिंकले ना, प्रधानमंत्री तर बनले की नाही? अरे जो जीता वही सिकंदर, हे सगळे लोक एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही मोदींना हरवू शकला का? मोदीजींच्या बद्दल मी एकच सांगतो बघा, आणि आपल्याला मी सांगतो, ऐका. अरे बाबा, एक मिनिट, तुम्ही एक मिनिट. 44 पहिल्या वेळेत 44 आले, 2014 नाही ते जाऊ दे ना, नाही 44 आले, नंतर आले 50, नंतर तिसऱ्यांदा आले 99. 100 पण नाही पार केले तुम्ही.